नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खारी शेंगदाणे कसे बनवायचे. तर खारी शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर इथं आपल्याला घुंगरे शेंगदाणे घ्यायचे आहेत, पण माझ्याकडे घुंगरे शेंगदाणे नसल्यामुळे मी हे आपले घरचे शेतातले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता आपण इथे हे शेंगदाणे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगते. तर इथं मी पाणी ठेवलं होतं गरम करायला. तर हे गरम पाणी झालेलं आहे. तर गरम पाणी झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. तर इथं चांगलं पाणी असं उकळून द्यायचं. उकळच्या नंतर आपल्याला इथं 1 वाटी शेंगदाणे टाकायचे. तुम्हाला जास्त घ्यायचे असले तर तुम्ही जास्त पण घ्या. तुम्हाला 1 वाटीच घ्यायचे, त्याच्यामुळे मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. आता आपल्याला हे शेंगदाणे पूर्ण पाण्यात टाकून द्यायचे. आता आपल्याला इथं 5-10 मिनिट हे शेंगदाणे असेच उकळून द्यायचे आणि त्याच्यावर झाकण मांडायचं. तर इथं मी झाकण मांडलंय. तोपर्यंत आपण इथं मीठ ठेवू तापायला. तर इथं मी मीठ टाकून घेते. तर आपल्याला किमान 1 वाटी मीठ टाकायचं. तर हे मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं. आणि मिठाला काही नाही, आपल्या मनावर सुद्धा आपण मीठ टाकू शकतो. आता हे मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं. तोपर्यंत आपले शेंगदाणे सुद्धा उकडतात. हे खायला छान लागतात शेंगदाणे. अगदी असे भट्टीसारखे आपण घरच्या घरी हे शेंगदाणे बनवू शकतो. तर आपल्याला आता हे मीठ हलवून घ्यायचं. तर आपल्याला आता हे मस्त मीठ गरम करून घ्यायचंय चांगलं, आणि याला सतत हलवीत राहायचं. तोपर्यंत आपले शेंगदाणे उकडले का आपण बघू. तर आपल्याला ह्या शेंगदाण्याला चांगले सुरकुटे आलेले आहेत. हे बघू शकता, मस्त असे आपले शेंगदाणे उकडलेले आहेत. अजून तर आपले शेंगदाणे उकडले हे आपल्याला कसं कळायचं तर हे मी तुम्हाला सांगते. तर हे शेंगदाणे सुरकुटे आल्यावरच आपण समजायचं की हे शेंगदाणे चांगले उकडलेत म्हणून. तर बघू शकता हे कशा सुरकुटे आलेले आहे शेंगदाण्याला. आता हे शेंगदाणे आपण खाली घेऊ. तर इथं मी एक सुट्टी कापड घेतलेलं आहे. हे सुट्टी कापड आपल्याला असं टाकून याच्यावर शेंगदाणे पांगून घ्यायचे सगळे. आपल्याला हे शेंगदाणे सुकून घ्यायचे. तर आपल्याला हे शेंगदाणे सगळे असे पांगून घ्यायचे आहेत. आणि हे काय 5-10 मिनिटात हे शेंगदाणे सगळे सुकतात. आणि हे बनवायला खूप सोपे आहेत. तुम्ही सुद्धा असेच घरची घरी बनवा. आता आपण इथं सुकण्यासाठी असे शेंगदाणे ठेवलेले. मग हे असं करायचं आणि थोडंसं हाताने असं हे करून घ्यायचं. मस्त असे छान सुकून द्यायचे. आता आपलं इथं मीठ सुद्धा तापलेलं आहे. बघा किती मीठ तापले, मस्त छान असं मीठ पण तापलेलं आहे. आता आपल्याला मिठामध्ये शेंगदाणे सोडवायचे. असे मस्त कोरडे शेंगदाणे झालेले आहेत. हे बघा असे होऊन द्यायचे कोरडे कोरडे. आता आपण इथे शेंगदाणे टाकणार आहेत मिठामध्ये.
आता आपण शेंगदाणे मी त्यात टाकलेले त्याला हलवायचं आणि चांगलं खरपूस होईपर्यंत याला हलवून घ्यायचं. आणि शेंगदाणे मी थोडेच टाकले, कारण जास्त शेंगदाणे टाकले तर ते हे होत नाहीत, करपट लागत नाही. आता शेंगदाणे मी त्यात टाकल्यावर कसे तडतड वाजतात बघा. आणि आपल्याला हे शेंगदाणे चांगले असे भाजून द्यायचे आणि चांगले भाजल्याच्या नंतर खायला सुद्धा खूप छान लागतात. बघा कसं असा तडतड वाजायले आणि सारखे हलवीत राहायचे. जास्त सुद्धा आपल्याला करपून द्यायचे नाही. माझं सांगा. बघा आता शेंगदाणे कसे व्हायला लागले तर मस्त खरपूस आणि कसे वाजायलेत बघा असे तडतड. तुम्ही जर एकदम बारीक कान देऊन जर ऐकलं तर तुम्हाला सुद्धा हा आवाज येऊ शकतो तडतडचा. आणि बघा आता हे चांगले शेंगदाणे होत चाललेले आहेत. अजून आपल्याला होऊन द्यायचे ना. मस्त असे छान झाले, एकदम कडक होत चाललेले आहे शेंगदाणे. बाहेरून आणल्यापेक्षा आपण घरी बनवून हे शेंगदाणे खाता येतात, आपल्याला कधी सुद्धा बनवता येतात. आणि खारी शेंगदाणे खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात. आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना असे शेंगदाणे न देता आपण असे खारे शेंगदाणे बनवून देऊ शकतो खायला. तुम्हाला जर असं कुठं प्रवासाला बाहेर गावी जायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही असे शेंगदाणे बनवून सोबत घेऊन जाऊ शकता. आपण एरी सुद्धा बाहेर गेल्यावर बाहेरचं खाण्यापेक्षा हे शेंगदाणे घे, फुटाणे घे, हे घे, ते विकत घेतल्यापेक्षा आपले घरचे शेंगदाणे आपण असे करून सोबत घेऊ शकतो. तर आता आपले इथे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत. तर आपण असे गाळून घ्यायचे आणि गाळल्याच्या नंतर एका प्लेटीत घ्यायचं. आणि हे बघा गाळल्याच्या नंतर मीठ खालीच राहतं. असं मस्त घ्यायचं हे करून. आणि तुम्ही पाहू शकता किती छान शेंगदाणे असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. शेंगदाणे किती कुरकुरीत झालेले आहेत एकदम. आता आपण राहिलेले शेंगदाणे परत मिठात टाकून घेऊ. तर आपण आता इथे राहिलेले सर्व शेंगदाणे मिठामध्ये टाकून द्यायचे आणि याला सुद्धा असं मस्त हलवीत राहायचं. छान असे आपले आता शेंगदाणे तयार होत आहेत. तर मैत्रिणींनो आपले इथे सर्व शेंगदाणे आता तयार झालेले आहेत. तर आता आपण हे शेंगदाणे एका डिशमध्ये घेऊ. छान असे मस्त झालेले आहेत हे बघा, एकदम अगदी कुरकुरीत. जसे हे शेंगदाणे बाहेर भेटत ना तसेच आपण घरी सुद्धा बनवू शकतो. तर आता हे शेंगदाणे आपण एका याच्यात घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी असे शेंगदाणे बनवू शकतात. अशीच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.